नमस्कार, मी रुपाली हिरलेकर. आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज 21 जून 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली हा प्रस्ताव मांडला की योग ही भारतानं जगाला दिलेली एक मौल्यवान भेट आहे. त्यामुळे 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेनं हा प्रस्ताव मान्य केला आणि 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यामुळे आज जगभरात योग दिन सर्वत्र आनंदाने आणि उत्साहाने साजरा होतोय. राजभवनात राज्यपाल रमेश बैस यांनी निमंत्रित प्रमुख पाहुणे आणि इतर कर्मचाऱ्यांसह योग साधना केली. मुंबईतल्या नॅशनल पार्क इथल्या ऐतिहासिक कान्हेरी गुंफा परिसरात तसेच चारकोपसह अनेक ठिकाणी आयोजित योगाभ्यासात केंद्रीय मंत्री पियुष गोयल सहभागी झाले. नागपूर जिल्ह्यात यशवंत स्टेडियम धंतोली इथं आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जनार्दन स्वामी योग यांची उपस्थिती होती. जागतिक योग दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीनं गोरेगाव इथल्या दादासाहेब फाळके या चित्रनगरीत सेलिब्रिटी योगाचं खास आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार 11वा जागतिक योग दिन हा महाराष्ट्र राज्यांसह इतरत्र एक पृथ्वी एक आरोग्य या संकल्पनेनुसार सर्वत्र साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांमध्ये योग साधनेची आवड निर्माण व्हावी याकरिता अनेक शाळा योग साधनेचे नवीन प्रयोग करत असतात. आजच्या 21 जून म्हणजेच 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं दयानंद अँग्लो वेदिक स्कूल नवीन पनवेल येथे 1500हून अधिक विद्यार्थ्यांनी योग साधनाचे वेगवेगळे प्रयोग केले. वर्षाचे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी त्यांच्या लोणावळा फार्म हाऊसवर योग साधना केली. तर असा साजरा झाला 11वा जागतिक योग दिन. परंतु हा दिवस फक्त एका दिवसापुरता मर्यादित नाहीये, तर रोज योग करा, योग साधना करा आणि स्वस्थ रहा.